आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। श्री संत वामनभाऊ व संत भगवान बाबा पुण्यतिथी सोहळा कळंबोली येथे सप्ताहाची सांगता। इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा विलू गेला गगनावरी। मोगरा फुलला फुले वेचिता ती बहारू कळी अशी आला। मनाची गुंफेला शेल बाप रुखमादेवी वरून विठ्ठल आरतीला। श्री संत वामनभाऊ व संत भगवान बाबा संयुक्त पुण्यतिथी सोहळा वर्ष 5वे 2 दिवसीय सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली। 2 दिवसीय सप्ताहाचा सांगता मोठ्या भाविक भक्तांच्या संख्येने उपस्थितीत पार। जय भगवान सेवाभावी संस्था कळंबोली रोडपाली नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली वीणा व कलश पूजन व प्रतिमा स्थापना। आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, नगरसेवक रविशेठ पाटील व भप आचार्य डॉक्टर हरिदास महाराज पालवे शास्त्री आळंदीकर यांच्या शुभ हस्ते पूजा कीर्तन करून सप्ताहाचा सेवा प्रारंभ झाला। दिशाहीन अंधश्रद्धेने भरकटलेल्या समाजाला प्रखर व तेजस्वी वाणीने एकत्र आणून योग्य दिशा दाखवली। त्यांनीच लावलेल्या रोपट्याचे आज महाकाय वृक्षात रूपांतर झाले आहे। आज या ज्ञानामृताची फळे चाखण्यासाठी व त्यांच्यात पुण्यतिथी निमित्त मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। जय भगवान सेवाभावी संस्था कळंबोली रोडपाली या आयोजकाचे हे 5वे वर्ष आहे। मंडळाच्या आयोजकांनी खूप साऱ्या मेहनतीने वैराग्यमूर्ती हरिभक्त पारायण, वामनभाऊ महाराज हभप भगवान बाबा, हभप नारायण महाराज वैकुंठवासी, हभप शिवनाथ महाराज यांच्या कृपादृष्टीने सुरू करण्यात आलेला हा जय भगवान सेवाभावी संस्था कळंबोली आयोजित सप्ताहाची सांगता अतिशय आनंदी आणि जय श्री रामाची घोषणा देत महाराजांनी भाऊ बाबांच्या कथेचे वर्णन करून कृष्णाचा गोपालकाला व काल्याची सांगता हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज शास्त्री महंत श्री क्षेत्र विठ्ठलगडा पांगरा यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर सप्ताहाची सांगता पार पडली। त्यांनी आपल्या कीर्तनातून सर्व हिंदू धर्मियांना संदेश दिला। मोबाईलवर हॅलो बोलण्याऐवजी जय श्रीराम बोलावं। देवाचं आणि संतांचे स्वातंत्र्य म्हणजे जानेवारी 22 असं आवर्जून महाराजांनी आपल्या या कीर्तनाच्या वेळी सांगितले। उपस्थित आजी माजी सर्व नगरसेवकांनी व भाविक भक्तांनी बाबांची महाआरती घेतली व महाप्रसादाचा आस्वाद घेतला। उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन स्वागत केले। त्यावेळी आजी माजी नगरसेवक सर्व उपस्थित होते। माननीय रविशेठ पाटील, राजू शेठ शर्मा, अमर पाटील, देवीदास खेडकर, माजी उपमहापौर सीताताई पाटील, हरिदास वनवे, अशोक मुटे, बबन बारगजे, विनायक मुंडे, DDS चे संचालक माननीय राहुल हजारे, भोटुकडे हेही यावेळी आवर्जून उपस्थित होते। रायगड स्वाभिमानसाठी राम सांगळे, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।